नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण। आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते। तर थंबनेल आणि टायटल पाहून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। तर आज मी काय माझं डेली रुटीन वगैरे तुमच्यासोबत शेअर करत नाहीये। पाठीमागे मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये मी मुनिया पैठणीने जी आता सध्या ट्रेंडिंग आहे तिला मिशनवरती फॉल लावून तुम्हाला दाखवलं होतं किंवा पिको करून पण दाखवलं होतं। मात्र एक साडी राहिली शिल्लक म्हणून ते पण सांगितलं होतं। आणि माझा जो डेली म्हणजे मिनी ब्लॉग होता जो शॉपिंगचा त्यामध्ये मी 2 साड्या परचेस केले ते पण तुम्हाला सांगितलं होतं। तर मुनिया पैठणीला तर आता पिको फॉल करून झालेला आहे आणि तिला मी मशीनवरतीच पिको फॉल केलेला आहे। मात्र आता जे मी साडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी तुम्हाला दाखवणार आहे ना त्या पैठणीला मी त्या साडीला मी काय करणार आहे हाताने फॉल लावणार आहे। म्हणजे हाताने फॉल लावताना बरेच जण खूप प्रॉब्लेम येतो, मशीनवरती इतका काही येत नाही, फिनिशिंगला इतकाच प्रॉब्लेम येतो। मात्र जर एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या महिलेच्या हातामध्ये जर मशीन बसली असेल तर ती लगेचच करू शकते फिनिशिंग सहित। मात्र हाताने करत असताना खूप वेळेस सुई टोचणे किंवा त्याचबरोबर व्यवस्थित फॉल न लागणे किंवा त्या फॉलची झोळी होणे असे प्रॉब्लेम्स पाहायला भेटतात। तर आता सगळी काही घरातली कामे वगैरे माझे नुसताच आटपून झालेली आहेत आणि शौर्य झोपलेला आहे, श्रीजा पण लागलेली आहे खेळायला। म्हटलं चला आता एक साडी राहिली ती पण मी पटकन फॉल लावून घेते, पिको फॉल करून घेते, कारण आमचा फॅमिली फंक्शन जो आहे तो अगदी जवळ आलेला आहे आणि त्यासाठी मला त्या दोन्ही साड्या रेडी हव्या होत्या। आणि त्या साड्यावरती मी ब्लाउज सुद्धा स्टिच केलेला आहे, म्हणजे मी स्वतः नाही केले, बाहेरून करून घेतलेत, कारण मला परफेक्ट ब्लाउज स्टिचिंग जमत नाही, माझा क्लास वगैरे अजून काही झालेला नाहीये, पोरं लहान असल्या कारणाने मग मी पण बाहेर अजून काही शिकून वगैरे घेतलेलं नाही। मात्र पिको फॉल म्हणा, त्याचबरोबर कपडे स्टिचिंग करायचं म्हणा किंवा त्यांना फिटिंग अल्टर करून देणे आणि ब्लाउज तसे शिवते, मात्र साधे शिवते जे स्वतःचे असतील ते बिना अस्तरवाले, आणि अस्तरचे असे काही शिवले नाहीत, त्यामुळे मी काही रिस्क घेतली नाही। म्हटलं लगेचच इतक्या महागड्या साड्यांचे ब्लाउज स्टिच करण्यासाठी धाडस करायला नको, कारण अगोदर शिकून घेऊया, अगोदर 100% गॅरंटी असायला हवी, त्यानंतरच करलेलं बरं। म्हणून मग मी बाहेरून स्टिच करून घेतलेला आहे। तशी शिलाई बरीचशी गेली तर मी तुम्हाला दाखवते तो ब्लाउज कसा शिवलेला आहे, काय शिवलेला आहे, आणि मग तुम्ही मला सांगा कसा झालाय तो। सुरुवातीला तुम्हाला मी साडी दाखवते। तर बघू शकता ही साडी मी परचेस केलेली आहे आणि आता या साडीला मला पिको फॉल करायचा आहे। आणि या साडी एकदम स्मूथ मऊ लुसलुशीत आहे, खूप छान आहे, साडीचं फॅब्रिक पण खूप छान आहे आणि स्टोन वर्क केलेलं आहे। बघू शकता सगळे स्टोन्स लावलेले आहेत आणि पाइपिंग सारखी एक व्यवस्थित अशी पट्टी पण आहे बॉर्डरला, त्यामुळे खूपच छान अशी साडी आहे। आणि तुम्हाला सांगते या साडीचे असे बसल्या जागी धागे निघतात, म्हणजे धागे निघण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आता अशा प्रकारच्या जर साड्या तुम्हाला सुद्धा मिळाल्या किंवा तुम्ही सुद्धा जर परचेस केल्या तर त्या साड्यांचे धागे निघू नयेत म्हणून कोणती काळजी घ्यायची किंवा कशा प्रकारे पिको फॉल करायचं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा, चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओला पण हाईप करा। तर बघू शकता हा काही पदर अशा प्रकारे आहे, मी पाठीमागे माझ्या शॉपिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेच आहे, जरी बघितला नसाल तरी सांगते। साडीचं सूत जे आहे ते खूपच छान आहे आणि आता सध्याची ही ट्रेंडिंग साडी आहे जी की लग्न सराईत वगैरे आता सुरू आहे, त्यामुळे खूप छान अशा आहेत आणि कलर तर एकच नंबर आहे, मला तर कलर पण खूप आवडला आणि बघायला गेलं तर साडी सुद्धा खूपच आवडलेली आहे, एकच नंबर साडी पण दिसते। आणि आता याच्यावरती ब्लाउज कसा शिवलाय ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते। तर त्या ताईंना मी सांगितलं होतं प्रिन्सेस कट शिवा म्हणून, तर त्यांनी हा प्रिन्सेस कट शिवलेला आहे आणि म्हणजे स्लीव्सला काही कोणत्याही प्रकारची मी डिझाईन वगैरे केलेली नाहीये, अगदी अशा प्रकारे ठेवलेले आणि प्रिन्सेस कट शिवलेला आहे। आणि त्याचबरोबर पाठीमागचा जो भाग आहे तो बघा, इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा मटका गळा काढलेला आहे। पाठीमागे पण त्याला अजिबात कोणत्याही प्रकारची लेस वगैरे मी लावलेली नाहीये, मात्र मटका गळा काढलेला आहे। आणि बघू शकता ब्लाउज छान आहे, मी वेअर करून बघितलाय, फिटिंगला वगैरे त्यांनी छान शिवलाय, मात्र शिलाई भयंकर घेतली, जवळजवळ याला 400 रुपये शिलाई घेतले बघा। म्हणजे कोणत्याही प्रकारचे काही फक्त ही एक लेस लावले त्यांनी, ही एक लेस लावल्या, बाकी सगळं माझंच ब्लाउजचं आहे, तरी एवढ्याचे इतके चार्जेस घेतले। प्रिन्सेस कटला थोडेसे चार्जेस आहेतच, ते मला माहितीच आहे। आणि बघू शकता अशा प्रकारे शिवलेला आहे, मला आवडला तसा, वेअर केल्यानंतर छान वाटला। तर आता ह्या साडीवर आपण पिको फॉल करणार आहोत शिलाई मशीनवरती।
ठीक आहे. तर व्हिडिओ कंटिन्यूली पहा आणि माझं काय मिस झालं असेल किंवा तुम्हाला मला काय क्वेश्चन्स विचारायचे असतील तर मला कमेंट करून नक्कीच विचारा. ठीक आहे. बघू शकता हे अशा प्रकारचे नॉट वगैरे लावलेले आहेत, कारण मला बिगर नॉटच्या अजिबात साड्या आवडत नाही आहेत. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. हे बघा ब्लाउज खूप छान आहे. ब्लाउजचं कापड म्हणा किंवा वेअर केल्यानंतर ब्लाउज खूपच छान दिसतो. बघू शकता इथे. ठीक आहे. तर आता आपण या साडीला पिको फॉल करणार आहोत. चला करूया. तर मैत्रिणींनो, इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे धागे साडीचे जे काटाचे असतात ते निघतात. मी आता इथं खूप काही धागे काढणार नाही, कारण मी म्हटलं ना तुम्हाला, साडी बसल्या जागी धागे सोडते. म्हणजे कसं होतंय, पिको करेपर्यंत सुद्धा त्याचे धागे जातात, तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. त्यामुळे मग थोडंसंच कट केलं आणि साडीचं फॅब्रिक खूप छान आहे, त्यामुळे मला तर काही कट करू असं वाटलंच नाही. तरी मग थोडं कट केलं. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ही माझी 2 in 1 शिलाई मशीन आहे. या रिलेटेड तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा शिलाई मशीन रिलेटेड, तर त्या रिलेटेडसुद्धा चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत, तुम्ही एकदा चेकआउट करा. आणखीन तरीसुद्धा तुम्हाला काय प्रॉब्लेम्स असतील, सारखे क्रिएट होत असतील, जसं की धागा तुटणे, त्याचबरोबर बॉबिन भरता येत नसणे, वरची टीप व्यवस्थित येत नसणे, खालची टीप व्यवस्थित येत नसेल, असे कोणतेही तुमचे प्रॉब्लेम्स असतील किंवा शिलाई मशीन आवाज करत असेल तर मला कमेंट करून विचारा. त्या रिलेटेड मी तुम्हाला व्हिडिओ सापडला तर ठीक, नाही सापडला तर त्यावरती आणखीन एकदा व्हिडिओ मी क्रिएट करेन किंवा माझ्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन काय प्रॉब्लेम्स असेल ते वगैरे. ठीक आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकता फॉल जो आहे तो मी धुवून व्यवस्थित घेतलेला आहे वाळवून, आणि तो काय मी म्हणजे इस्त्री वगैरे केलेला नाही, कारण तसं धुताना काय करायचं, खूप घडी पडतील अशा पद्धतीने नाही करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर लागलंच आता इथं मी पिको पण करून घेते साडीला पिको करत असताना ह्या साडीचं जे फॅब्रिक आहे ते थोडंसं जाडसर आहे. मग त्यामुळं काय करायचं, पिको जो आहे तो पातळच झाला पाहिजे, कारण फॅब्रिकला पिको मॅच झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला कापड पकडायचं आहे आणि थोडंसं किंचितसं सोडायचं स्टार्टिंगला आणि त्यानंतर मग करायचं. बघू शकता धागा बसल्या ठिकाणी निघायला लागला आहे, म्हणजे साडी आपण जरी घडी घालून ठेवली ना तरी तो निघतो. म्हणताना मग त्याला व्यवस्थित पिको करणं खूप गरजेचं आहे. आणि जर आणखीन तुम्हाला म्हणजे जर फॅब्रिक पातळ असेल आणि धागे निघत असतील तर मी पाठीमागं व्हिडिओ अपलोड केला आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही साडीला पिको करून पहा, अजिबात धागे वगैरे निघणार नाहीत. तर मी तर आता कमी जास्त करून जिथे धागे निघतात तिथे थोडंसं जाडसार पिको केलेलाच आहे, कारण साडीची प्राईस जास्त आहे आणि साडी पण चांगली आहे, त्यामुळे मला तर खूप आवडले. मग मला वाटतं ती खूप दिवस टिकावी किंवा तिला कोणतेही प्रॉब्लेम्स येऊ नये. तर पिको बघू शकता अशा प्रकारे झालेला आहे. राहिलेला जो भाग आहे तो पण आता मी पिको करून घेते आणि त्यानंतर मग आपण फॉल लावणार आहोत. ठीक आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. काही प्रॉब्लेम्स असतील, मला काय विचारायचं असेल तर कमेंट करून विचारा. बघू शकता आता इथं पिको तर करून झालं आहे. आता आपण फॉल लावणार आहे. फॉल लावत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेसता पदर घ्यायचा आणि व्यवस्थित एकदा चेक करायचं वरची बाजू कोणती, खालची बाजू कोणती, आणि त्यानंतर मगच लावायचं, नाहीतर एकदम मिस्टेक होऊन जाईल आणि तुम्हाला परत उसवत बसावं लागेल फॉल. त्यासाठी आणि फॉल लावत असताना आपल्याला स्टार्टिंगला काय करायचं आहे, एक ईतभर किंवा 4 बोटे 5 बोटे इतकं अंतर ठेवायचं. फॉल जो आहे तो सरळ किंवा फॉल सरळ आहे की उलटा आहे तो पाहून घ्यायचा आणि थोडासा अर्धा इंच इतका फोल्ड करायचा आणि त्यानंतर मग व्यवस्थित ठेवून घ्यायचा. आता इथं मी फूट पण चेंज करते आणि मशीनची सेटिंग पण चेंज करते, कारण तुम्ही जर पिकोच्या फूटवरती जर साडीला फॉल लावायला गेलात ना तर पिकोचा जो फूट आहे त्याच्यामध्ये फॉल अडकण्याची शक्यता जास्त असते किंवा साडी पण अडकते आणि साडी फाटते सुद्धा. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, जो पिकोचा किंवा पिको करत असतानाचा जो फूट आहे तोच फूट यूज करायचा आणि स्टार्टिंगला थोडंसं सावकाश करायचं, कारण पिको फॉलच्या मशीनवरती आपण टिप नॉर्मल ज्यावेळेस घ्यायला जातो ना त्यावेळेस कापड गोळवण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे काय प्रॉब्लेम होतो, साडीचे धागे निघतात, साडी म्हणजे फिनिशिंग वगैरे जाते आणि त्याचे धागे निघतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण फॉल लावून घेणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवायचा, फॉल जो आहे तो साडीच्या काटाच्या बाहेर येता कामा नये. तो आत असला तरी चालतो, थोडासा आत आला तरी चालतो, मात्र बाहेर अजिबात गेला नाही पाहिजे, किंचितसा सुद्धा गेला नाही पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि फॉल लावायचं. आता अडचणीच्या वेळेस किंवा खूपच तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही डायरेक्ट शिलाई मशीनवरती सगळ्या काय व्यवस्थित फॉल लावू शकता. मी आता तुम्हाला हात शिलाई घेऊन पण दाखवणार आहे
मात्र डिटेलमध्ये पूर्ण साडीला हात शिलाई वगैरे काही घेऊन दाखवणार नाही, कारण त्याचं कारण असं व्हिडिओ खूप लॉंग होतो आणि लॉंग व्हिडिओ पाहायला खूप कंटाळतात त्यामुळे. आणि बरेचदा काय करतात, आता मी एक व्हिडिओ अपलोड केला होता साध्या शिलाई मशीनवरती साडीला पिको फॉल कसं करायचं किंवा पिको कसा करायचा म्हणून. तर त्या व्हिडिओला इतक्या कमेंट आल्या की मला म्हटले टाईमपास करते, उगाचच लेक्चर देते वगैरे 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 असं. तर म्हणून मग मी थोडक्यातच तुमच्यासोबत शेअर करते. आता खालची बाजू तर फॉल ऑन झालेली आहे. आता आपण हात शिलाई घेणार आहोत. हात शिलाई घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, झोळ पडू नये म्हणून खाली आपल्याला साडी परशीवरती व्यवस्थित अंथरून घ्यायची आणि व्यवस्थित फॉल जो आहे तो सप्पईरित्या ठेवून घ्यायचा, अगदी स्मूथली बसला पाहिजे अशा प्रकारे. आणि स्टार्टिंगला डबल पदरी दोरा घ्यायचा, हात शिलाईची सुई घ्यायची, ओवून व्यवस्थित गाठ मारून घ्यायची. स्टार्टिंगला थोडंसं लॉक टाकायचं आणि एक अर्धा ते पाऊण इंचाचं अंतर ठेवायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे टीप घ्यायची आहे, हात शिलाई घ्यायची आहे. हात शिलाई घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, नाहीतर सुई टोचण्याची शक्यता जास्त असते, तो सराव होईपर्यंत तुम्हाला त्रास होतो म्हणून सांगते. तर हळूहळू आपल्याला शिकायचं आहे. जे नवीन असतात त्यांच्यासाठी सांगते, जे जुने असतात त्यांना काय हा व्हिडिओ पाहायची सुद्धा गरज भासणार नाही, कारण त्यांना सगळे काय अनुभव आलेलेच असतात, त्यांना माहितीच असतं. आणि वरतीसुद्धा आपल्याला म्हणजे फॉल जो आहे तो लॉक टाकायचा आहे, त्यालासुद्धा फोल्ड करून. आणि अशा प्रकारे मी आता सगळ्या काही साडीला म्हणजे हात शिलाई घेते आणि त्यानंतर तुम्हाला मग मी फिनिशिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अशा प्रकारे दोरा पुढे समोर ओढायचा म्हणजे गुंता होत नाही. ठीक आहे. तर बघू शकता सगळ्या साडीला मी फॉल लावून झालेला आहे. फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे, अजिबात धागावरती दिसत नाही. आता याचा कलर थोडासा डार्क आहे त्यामुळे. ठीक आहे. तर बघू शकता किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करा, आवडला तर लाईक करा. चला भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.